नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत. आता उन्हाळा सुरू होतोय आणि आपला फ्रीजचा वापर खूप जास्त वाढतो. त्यामध्ये आपण बऱ्याचदा आईस्क्रीम बनवतो, वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स ठेवतो, भाज्या आपण त्यामध्ये स्टोअर करतो. पण बऱ्याचदा काय होतं, आपलं जे आईस्क्रीम आहे तेही व्यवस्थित सेट होत नाही. ते पटकन वितळतं किंवा व्यवस्थित सेट होत नाही. त्यामध्ये खूप जास्त बर्फ जमा होतो. भाज्या कधी कधी खूप जास्त थंड होतात, त्यामुळे त्या पटकन सडतात. कधी कधी त्या थंडच होत नाहीत. अशा भरपूर समस्या असतात. फ्रीज आपलं व्यवस्थित काम करत नाही. तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स पाहणार आहोत. आपलं फ्रीज व्यवस्थित कसं ठेवायचं, त्याचं टेम्परेचर कसं ठेवायचं, फ्रीज व्यवस्थित काम करावं म्हणून काय करायचं, अशा भरपूर टिप्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर काय काळजी घ्यायची किंवा कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे त्याची सुरुवात आपण फ्रीजच्या टॉपपासून करूयात. तर फ्रीजच्या टॉपवरती धूळ बसू नये किंवा घरातील तेलकट, फोडणीचं चिकटपणा यावरती बसू नये म्हणून आपण यावरती कव्हर करतो. पण जे कव्हर करतो, बाजारातून आपण जे विकत कव्हर आणतो ते बऱ्याचदा प्लास्टिकचे असतात किंवा ज्या प्लास्टिक मॅट येतात त्या आपण यावरती अंथरतो किंवा घरातील कुठलाही एखादा जाड कपडा यावरती अंथरतो. त्यामुळे काय होतं, यावरती धूळ तर बसत नाही, पण यामधली जी गरम हवा बाहेर पडणार असते ती हवा बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपलं जे फ्रीज आहे त्याचा कूलिंग इफेक्ट कमी होतो. तर त्यासाठी काय करायचं, एखादा पातळ सुती कपडा यावरती अंथरायचा, ज्यामुळे यावर धूळही बसणार नाही आणि यातली जी गरम हवा आहे ती बाहेर पडण्यास अडथळाही होणार नाही. त्याच पद्धतीने फ्रीजवरती कुठलीही जड वस्तू ठेवणे किंवा ज्यातून हीट निर्माण होईल अशी वस्तू ठेवणे सुद्धा टाळावे. आता यानंतर आपण जो फ्रीजरचा सेक्शन आहे तो पाहूया. आता फ्रीजरमध्ये सुद्धा बऱ्याचदा काय होतं, खूप आपण सारखं जर फ्रीजचं दार उघडलं तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ जमा होतो आणि मग त्यामध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही किंवा त्याचा जो कूलिंग इफेक्ट आहे तो कमी होतो, ते व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे शक्यतो फ्रीजचं दार सारखं उघडणं टाळावं आणि दुसरं म्हणजे अधूनमधून याला डिफ्रॉस्ट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे याला जर डिफ्रॉस्ट केलं आपण तर त्यातला जो बर्फ आहे तो वितळतो आणि आपलं फ्रीजर सेक्शनसुद्धा व्यवस्थित काम करायला लागतं. त्यामुळे याला अधूनमधून डिफ्रॉस्ट करणे तेवढंच गरजेचं आहे आणि फ्रीजचा दरवाजा सारखं न उघडणे ही सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर या पद्धतीने जर तुमचं डबल डोअर फ्रीज असेल तर बऱ्याच जणांना आपण पाहतो की फ्रीजरमध्ये खूप सामान ठेवतात. त्यामुळे यामध्येही व्यवस्थित एअर सर्क्युलेट होत नाही आणि आपलं फ्रीजर व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे त्यामुळे यामध्ये शक्यतो सामान लिमिटेड ठेवावं, ज्यामुळे यामध्ये व्यवस्थित एअर सर्क्युलेट होईल आणि फ्रीजर व्यवस्थित काम करेल. आता यानंतर आपण फ्रीजचा सेक्शन पाहूया. तर फ्रीजमध्येही कधीच खूप जास्त प्रमाणामध्ये सामान ठेवायचं नाही. अगदी गच्च भरून फ्रीज कधीच ठेवायचं नाही. बऱ्याचदा असं होतं की आपल्या फ्रीजचं कपाट कधी झालं हे समजत नाही आणि मग आपलं फ्रीज व्यवस्थित काम करत नाही. तर त्यामुळे यामध्ये अति प्रमाणामध्ये सामान कधीच भरून ठेवायचं नाही. याला ज्या एअर वेंट दिलेल्या असतात त्यामधून हवा बाहेर पडते आणि ती यामध्ये खेळती राहायला हवी, तरच आपलं जे सामान आहे, आपण जे भाज्या फळं ठेवणार असतो ते फ्रेश राहतं. तर त्यामुळे यामध्ये अति प्रमाणामध्ये सामान कधीच ठेवायचं नाही. ज्या आपण भाज्या ठेवतो यामध्ये किंवा जे सामान ठेवतो, ज्या एअर वेंट असतात त्याच्या समोर कधीच ठेवायच्या नाहीत. आणि त्याशिवाय भाज्या ठेवायचा बॉक्स असतो त्याच्यावरती सुद्धा मॅक्झिमम फ्रीजला असे एअर वेंट दिलेले असतात. त्यावरतीही कधीच सामान ठेवायचं नाही, जेणेकरून त्यातून जी बाहेर पडणारी हवा आहे ती बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होईल आणि आपलं सामान खराब होईल. तर त्यामुळे शक्यतो यामध्ये अति प्रमाणामध्ये सामान ठेवायचं नाही आणि ज्या एअर वेंट आहेत त्या ब्लॉक होतील असं सामान ठेवायचं नाही. आता यासोबतच बऱ्याचदा काय होतं की आपण घाई असते किंवा पटकन आपल्याला एखादा पदार्थ थंड करायचा असतो तर आपण गरमच पदार्थ यामध्ये ठेवतो. तर त्यामुळे आपलं जे फ्रीज आहे त्याचं कूलिंग इफेक्ट कमी होतो आणि आपलं फ्रीज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच यामध्ये गरम सामानही ठेवायचं नाही. तर अशा अगदी छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो केल्या तर आपलं जे फ्रीज आहे किंवा फ्रीजर असेल व्यवस्थित काम करेल, ते खराब होणार नाही आणि आपल्या भाज्या किंवा फळं असतील तेही खराब होणार नाही. आता यानंतर आपण फ्रीज कसं साफ करायचं ते पाहूया. तर बऱ्याचदा काय होतं, आपण जे केमिकल असतात वेगवेगळे किंवा जे स्प्रे मिळतात किंवा बरेच जण भांड्याची साबण लावतात या फ्रीजला बाहेरून आणि त्याने साफ करतात. पण यामुळे काय होतं, त्याचा जो रंग आहे तो जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच याला कुठल्या केमिकलने किंवा कुठल्या क्लिनिंग स्प्रेने साफ न करता फक्त एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा, हलकासा ओला करायचा आणि याला साफ करून घ्यायचं. तर त्यामुळे आपला जो फ्रीज आहे त्याचा अजिबात रंग फेड होत नाही, छान राहतो. तर ही काळजी घ्यायची आपल्याला.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरातील आपल्या रोजच्या वापरातील ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील जसे की वॉशिंग मशीन असेल, मायक्रोवेव्ह असेल, याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल.